मॉर्निंग नेहा अँड अभि आपल्या डेली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. झाली आहे सकाळ हा आणि आता आम्ही करत आहोत नाश्ता. नाश्त्याला आहेत पोहे आणि चहा आहे. तर या नाश्ता करायला. 1 hour later. बाहेर ऊन खूप आहे तर आम्ही पाणी घेतलंय आणि पाण्यामध्ये सब्जा टाकलेला आहे आणि लिंबू कापून घेऊन जातोय कारण की खूपच गरम आहे. तर जरा बरं वाटेल होय ना अभि. तर आता थोड्या वेळात निघू आम्ही. अतुल भाऊ आलेले आहेत कामावर ना. परत आलोय प्राईम मॉलला. तर प्रॉब्लेम तर येतोच आहे मोबाईल मध्ये अजून पण गरम पण होतंय, त्यानंतर त्याच्यात प्रॉब्लेम्स पण येतात आहे. तर आता जातो, बघूया काय बोलतात ते, त्यांना सांगू प्रॉब्लेम्स करत. चलो आता आम्ही सॅमसंग गॅलरी मध्ये आलोय. इकडे थांबूया. त्या दिवशी जो आम्हाला सांगितलं तो तर आहे नाही. आता बघूया. असेल आपली. आता फॉग येतच होता, आता पण बघितलं आम्ही थोड्या वेळापूर्वी, तर ब्लर होत ऑटोमॅटिक कॅमेरा. बघूया काय प्रॉब्लेम आहे, काय सोल्युशन देत आहे. फोन सबमिट केलाय, तर आता बघू. तर ते बोले 1 दिवस आम्ही ठेवतो, आम्ही ऑब्झर्व करतो काय प्रॉब्लेम होतो तो, त्यानंतर मग तुझं सांगतील का किंवा परवा. आज सरेंडर केलाय मोबाईल. चला बघूया मग. मी आता माझ्या जुन्या फोनवरती आहे. आमचा तो फोन सबमिट केलाय. आता माहिती नाही काय ते. मला कधी काय आहे ते. आता उद्या किंवा परवा फोन करतील ते आणि मग ते फॉल्ट बघतील, कारण की 10 सेकंड झाले ना, 10 सेकंड किंवा 20, तर मग ते त्याला मॉइश्चर चढतं फ्रंट कॅमेराला. आता जर मी काढतोय तर मॉइश्चर नाही चढत ना, त्या मोबाईलवरती मॉइश्चर चढतं आणि गरम पण होतो आणि बॅक कॅमेरावरती पण येतं कधी कधी मॉइश्चर. त्यामुळे आता आम्ही निघालो तिकडून. आता बघूया काय काय काम आहेत. आता जेवायचं, भूक लागली आहे, तर आधी जेवून घेऊ, त्यानंतर मग बाकीची कामं करू. चलो. आली आहे संध्याकाळ आणि आता एक प्रॉब्लेम झालाय. त्याच्यातनं चुरचूर आवाज येतोय. तर हे करतायत ते आता बघतायत काय प्रॉब्लेम आहे. आता काय प्रॉब्लेम येतोय. काय झालंय. वायरी तुटल्या आहेत ना. तेच म्हणूनच कालपासून सुरसुर आवाज येत होता. हे आमचे इलेक्ट्रिशियन काका आहेत. त्यांनी 2 मिनिटांमध्ये आमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला आहे. स्वस्त आणि मस्त फटाफट काम करून देतात. आम्ही यांनाच बोलवतो नेहमी, होय की नाही काका. The next day. मित्रांनो, तर आत्ता झाली आहे सकाळ. मला नाश्ता घ्यायला नवीनच ओपन झालाय. इडली आहे, मेदूवडा आहे आणि डोसा आहे. हा, एकत्रच टाक. ट्राय करू कसं आहे आणि सांगू टेस्ट. पॅकिंग खूप छान. पॅकिंग बघा किती मस्त केली आहे त्याने. कॉस्टली पडेल त्याला. ते मेंदूवडे आले, हा डोसा आहे. फक्त चटणी सांबार कमी नाही दिलंय ना एका पिशवीत आहे. एकाच पिशवीमध्ये टाकून द्यायला पाहिजे. एवढं सारं पिशव्या हे केलं. या इडले चटणी सांबारला कमी केलंय त्या मानाने. त्याला सांग करू टेस्ट करतो. डोसा कसा झालाय. मस्त टेस्ट. मी आता देऊळ बंद बघायला आलोय. अभि तिकीट काढतोय. बघूया आता कोणतं तिकीट भेटतंय.
आम्ही आलो आहोत देऊळ बंद. नाही काही प्रॉब्लेम नाही रे. तर आता इंटरव्हल झालेला आहे, तर आम्ही पाणी घेतलं आहे पाणी. तर आता थोड्या वेळात जाऊ. इकडे खूप महाग आहे म्हणून आम्ही फक्त पाणी घेतलंय. पाणी कितीच आहे? पाणी कितीच आहे? पाणी किती? 50 रुपये पाणी. आम्ही 50. आणि हे यांचा उपवास आहे. हे घरी जाऊनच जेवणार आहेत. चला आता आम्ही जाऊ आतमध्ये. चलो गाईड चलो. चला. मला काय तुम्ही कॅमेरामॅन बनवलात काय? अरे उघडा दरवाजा. अभि पाठी तर बघ. प्रत्येक माणसाच्या आत असतो एक कार्पेंटर जो ठेवतो नजर कुणा ना कुणाच्या. मॉइस्चराइज करे और डेली हील करे. हल्दी है तो हेल्दी है. विजय सेल्स के न्यू एज टेक्नोलॉजी प्रोडक्ट्स को कोई बीट नहीं कर सकता. बस ना आता. वेलकम टू अमेरिका. आता आम्ही निघालोय घरी. खूप छान आहे. मस्त पिक्चर आहे. खूप छान छान आहे. मी तर रडली. नेहा रडत खूप होती. रडायला आलं. आणि स्वामींना बघितलं तर मला नेहमीच रडायला येतं. पण खूप मस्त. 1 hour later. हा बघा हा गटरमध्ये टेम्पो गेलाय. सगळेजण मिळून काढतायत. तर बघूया. आणि इथे आजी सगळे लोक मजा घेत आहेत इकडे सकाळपासून. आजचा दिवस खराब आहे. आणि इथे बाईक वेग थांबलेल्या आहेत. आता हा टेम्पो जाणार तेव्हा आम्ही निघू. बघायला काय सगळे दम लावताय. अजून ट्रेन पूर्ण गटरामध्ये गेलेली आहे. तर आता हे परत थर्ड टाइम ट्राय करतायत. बघूया निघताय की नाही. हे काय झालं? हा काय झालं? अपडेट. हे काय झालं? हा मुलगा एवढा सुधारलाय की आता शिवी देत नाही. एकदम मस्त आहे. अभि तिकडे बघायला गेला कारण की अभिला जायचंय कामाला. आणि गाडी हे झालेली आहे. अभिचा 6चा क्लायंट आहे. एकदम टेन्शन. अशा प्रकारे गेलेला आहे. तुम्ही मुलांचा आनंद बघू शकता. जसे कोणते जंग जिंकलेत. जंग आता तिकडे बघायला पाहिजे जरा. आलाय पूर्ण. हो मॅच जिंकले. मॅच क्रिकेटची मॅच. तर आता माझी मैत्रीण सपना मला भेटले. खूप वर्षांनी आम्ही भेटलोय है ना. 3-4 महिन्याने भेटलोय आम्ही. तर मी संभाजी गार्डनला माझा राऊंड मारून झालेला आहे. तर आता आम्ही दोघी भेटलोय खूप दिवसांनी. आता गप्पा मारतोय, जरा गॉसिपिंग करतो
आणि त्यानंतर मग निघू. तर चला बाय. तुला काय बोलायचं? तर चला बाय. कोई भी रहेगा सब यही बॉक्स कर लो एक ही नाम राइट नाम नहीं बॉक्स मीटर नंबर लिख लो तो दिखते मीटर आज थोड्या वेळापूर्वी आम्ही सांताक्रूजच्या घरी आलो. तर सचिन आणि त्याचा मित्र आलेला. तर त्यांना नवीन मीटरसाठी एक लेटर ॲप्लिकेशन फॉर्म होता, ते आमच्याकडनं फिल करून घ्यायचा होता. सिग्नेचर आणि आईची सिग्नेचर आणि हे पाहिजे होतं त्यांना. तर ते आम्ही दिलं त्यांना. आता त्यांना ते ट्रान्सफर म्हणजे त्यांना वेगळे मीटर मिळतील आता. तर त्या कामासाठी ते लोक आलेले. तर आता आम्ही आलो आहोत घरी. तर अभिला सर्दी झाली आहे, सुकली आहे ती सर्दी, म्हणजे बरं झालं आहे पण थोडी सुकली आहे. तर त्यासाठी तो आता घेतलाय स्टीम. पण गपचूप पाहूया. ही आहे स्टीम मशीन. त्यात पाणी टाकलेलं आहे, आता उकळत आहे आणि त्याच्यामध्ये आता टाकणार आहे निलगिरी. दोनच थेंब 4 थेंब टाकलेत. आता त्याचा सुगंध सगळीकडे हे होणार आहे. स्टीम घेतोय. वाजले आहेत 11:15. अभि कसं वाटतंय? Audio Jungle.